भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्माए परमपूज्य परमात्मा शिवकुमाराचे संस्थापक महानगराचे प्रवेश आणि समाज संजीव महादेवी बाबा दोन्ही उपस्थित आहे। बाबांना मिळवून सहकार्य करणार आम्हा सर्वांना प्रेरणेला आमच्या सर्वांच्या मातोश्री रामाने उपस्थित आहे। मातोश्री रामाने आजच्या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने होती। आजच्या कार्यक्रमातील प्रकाश परमपूज्य परमात्मा शिवकुमार सेंटर सन्माननीय भगवान आजच्या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने उपस्थित मंडळाचे उपाध्यक्ष मोठ्या संचालक त्यांनी महादेवी बाबा नेहमीच्या फोटोचे विजय केले। सर्वांनी नेते मार्गदर्शक शाखा उघडण्याची शाखा होती संघटन मुंगेजी आपल्याकडे मार्गदर्शक म्हणजे या गावातील प्रथम नागरिक पोलीस पाटील सरपंच महोदय जिल्हा परिषद सदस्य त्यांचे सर्व सहकारी आदरणीय हिंदू पक्षाचे नेते मंडळी आपल्या या कार्यक्रमामधून या वन क्षेत्राचे आपल्या सर्वांनी भूमिका त्यांच्या सहभागी होती अशी ते भूमिका सुद्धा या ठिकाणी मार्गदर्शन करून गेले। आदरणीय मंच उपस्थित समस्त सेवक आणि भागोपा त्या सर्वांना नमस्कार। आजचा हा कार्यक्रम मोठ्या भेंडाळा वडेगाव बिंदवा जीवनात कैरी चंद्रपुरी हुया केळगाव बामणी मोखाडा शिवना या परिसर सर्व लोकांच्या सहकार्य या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक सन्माननीय मार्गदर्शक भेंडाळा कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय शिवराव नागपुरेजी जयराम विखोरेजी भगवान गंजवाडी दिनेश वाणी ज्योतून पाजी पुरुषाम मुंडेजी केशव शिरोगजी कवडीजी गोटेपुळे अर्जुनजी भुरे केशवजी हटवाल रामाजी निफाडे बाबूरावजी बनकर दशरथजी गबले टिकारामजी नामकर श्री भारतजी निशाम सुभाषजी मुरकोडे रामरामजी जमोरकर श्री रवींद्रजी जमोरकर श्री रामराजांनी धनगर धोनी यांनी या ठिकाणी या कार्यक्रमात आयोजन केले। सर्व कार्यक्रमाचे आयोजक मंडळी यांना सुद्धा मानतो। आजच्या या कार्यक्रमाचे संचालन दिनेश दादा माने मार्गदर्शक भुया तुलाराम किल्लरे सेवक मल्ली या कार्यक्रमाच्या या ठिकाणी संचालन करत आहे। आपण या मार्गाच्या याच्या सुरुवात करतो लोकांना तिथे कार्यक्रम मागवतो। यांनी ताबडतोब गेटवरती जावं। यांच्या सोनेला अर्जनमंदी भंडाऱ्याला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलेला आहे आणि त्यांना ताबडतोब भंडाऱ्याला बोलवला। याकरता तुमच्या परिसरातील सेवक गेटवरती वाट बघत आहे। सौ शेवंतबाई नंदेकर निर्णय बुजून यांनी गेटवरती जाण्याची कृपा करावी। आपण या मार्गाच्या आधी सर्व दिसतो भाव कोणाला दारूची व्यसन कोणाला भूतवाला असे असलेल्या बरोबर आपण या मार्गावर झालो। कोणाला 3 दिवस 7 दिवस 17 दिवस 25 दिवस सर्वांमध्ये 6 वर्ष यामध्ये आपल्याला सर्व परिपूर्ण समाधान मिळालं आणि संपूर्ण आपण सर्वांना जीवन आम्ही या मार्गाच्या याच्या आधी मला प्रत्येक प्रकारचे शिकवलं होतं। गावचे मिशन नव्हतं, सत्याजीवाचे मिशन नव्हतं। माझ्या पत्नीने मला सांगितलं आम्ही संपूर्ण नातेवाईक या मार्गावर आपण या मार्गावर जाऊ म्हणजे आपल्याला रस्त्यात नाही आहे कशा प्रकारचा छंद नाही आहे दुःख नाही आहे मग आपण या मार्गावर कशाला जायचं। माझ्या पत्नीने सांगितलं की आपला मुलगा मुलगी याचे शिक्षण चांगलं व्हावं त्यांची चांगली प्रगती आहे तुमच्या व्यापार तुमचा धंदा आहे तुमच्या धंद्यामध्ये तुम्हाला चांगला योग मिळावा आपल्या कुटुंबाची प्रगती व्हावी म्हणून आपण या मार्गामध्ये जाऊ।
आम्ही मार्गदर्शनाकडे गेलो. मार्गदर्शक केल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं तुम्हाला कुठल्याच प्रकारचे दुःख नसल्यामुळे तुम्हाला कार्य घेता येईल नाही. त्यांना सांगितलं तेव्हा मला या मार्गामध्ये माझ्या कुटुंबाचं संरक्षण करायचं, माझ्या कुटुंब वाढलं पाहिजे, माझ्या व्यापार वाढला पाहिजे, तरी त्या मार्गामध्ये येत आहोत. तेव्हा त्यांनी सांगितलं आता ठीक आहे तुम्हाला मार्ग घ्यायचे आहे तर पहिल्या दिवसाची आठवण आता मी म्हणतो सर्वांनी जेवण कोण विसरलं कोण नाही विसरलं त्याच्या त्यांनी पाहावं. मार्ग केलं. त्यांनी सांगितलं की मार्गामध्ये आदरणीय माणूस त्या मार्गदर्शकांनी सांगितलं मरावं लागते. त्यामध्ये मरावं लागते म्हणे. मी म्हटलं आदरणीय मार्गदर्शक महोदय आम्ही या मार्गामध्ये जीवन जगण्याकरता प्रपंच वर आणण्याकरता गृहस्थी वर आणण्याकरता आम्ही मार्गामध्ये जाऊन जीवन कसं मरावं लागतं आम्हाला जीवन जगायचं. तेव्हा त्यांनी या मरावं लागतं याचा अर्थ समजून सांगितला म्हणजे वाईट विचारानं वाईट लक्षणानं स्वार्थाचे भावना याने लुबाडणं त्याने लुबाडणं या संपूर्ण जेवढे विचार आमच्या विचारामध्ये आमच्या मनामध्ये आहे या व्याधी आहे त्या संपूर्ण सोडून तुम्हाला या मार्गामध्ये यावं लागते आणि त्याला मला लागतं. तेव्हा मला समाधान मिळालं आणि मार्गात आलो. माझ्या आईला बुद्धाला दर अमावस्या पौर्णिमेला पट्टी मारून राहायची. माझे मित्र माझे व्यापारी मोठमोठे भट्टेवाले ट्रकवाले ते नेहमी म्हणायचे राजकारणामध्ये देशात मम्मी मध्ये त्याच्यावर पट्टी बांधले राहायचे. मी अनेक लोक सांगतात 33 कोटी देवता आहे. संपूर्ण देवताचे पूजन केलं. मी कार्तिका मानसिकाकडे रात्री 2 वाजता गेलो. किती वाटत होती मला थोडं समाधान मिळलं नाही. माझी आई सुद्धा आमच्या सोबत मार्गामध्ये आली आणि तिला कोणत्याच प्रकारच्या कोणालाही मोबदला न देता माझ्या आईला समाधान मिळालं. आईचा संपूर्ण कुटुंब समाधानाने जीवन जगत आहे. जगत राहणार तुम्ही असे आरोग्य म्हणत असेल तर तुम्ही असेल तुम्ही असेल जो महानतेचे बाबा देवजीचे धैर्यवनानं पितृ निर्माण वागत असेल तो जीवनामध्ये कधीही मागत जाणार नाही. आम्ही या मार्गामध्ये प्रगती करण्यासाठी आलो, प्रपंच वाढवण्यासाठी आलो, परंतु लोकांना तेही सहन होत नाही. याची प्रगती कशी झाली, हा कसा वाढला तो कसा वाढला, याची एवढं मोठं कसं झालं, याचे प्राणी एवढे कसे झाले. आमच्या विचारामध्ये फरक पडला. आमच्या विचारामध्ये फरक पडला. आदरणीय म्हणजे तुम्ही 300 रुपये होती दारू होते 9,000 10,000 रुपये 15,000 रुपये 20,000 रुपये कमवत होते. 15,000 दारू पिण्याचे तुमच्या प्रपंच तुमच्या होता खालीच राहणार होता. तुम्ही दारू पिणं सोडलं 15,000 रुपये 10,000 रुपये महिन्याचे तुम्ही वाचनासाठी तुमची प्रगती झाली का नाही. सायकल होती सायकल आज तुमच्याकडे पाहिजे फोन जर आहे मग तुम्ही म्हणते पैशाकडे त्याला मागला असं म्हणून झालं नाही का. मार्गदर्शकाची प्रगती झाली त्यांनी स्वतःचा पैसा मागला म्हणून ते झालं. या मार्गात प्रगती करण्यासाठी झालो परंतु लोकांना ते भावत नाही. लोकांना ते भावत नाही. मी पहिले माझ्या उदाहरण सांगितलं की आम्ही कशा येतात मानव धर्मामध्ये नाव खूप किती वाटते माणसाची माणसासारखं वागावं तुम्ही वागत आहात. मी म्हणतो तुम्हाला मी वागतो का माझे मला माहिती ते मला माहिती आणि मग आमचे कर्म आमचे कर्म आहे. परंतु आम्ही त्या कर्माच्या कर्म जो करतो आहे त्याच्या कर्माच्या भोगाकडे जातो. या मार्गामध्ये भूतानं महानतेची बाबत जोडलेली ओळख केली.
मानव केली नाही सर कोणा मातेची माहिती आहे मला गंगाधरची माते जेव्हा त्यांचे पुण्यापासून सुरुवात झाली आहे बाजीराव त्यामुळे 2 नावाकडे बाजीरावची माते त्यांच्या पत्नीने काय म्हटलं पतीदेव पती पत्नीमध्ये वादविवाद होत नाही कोणत्या घरात येत नाही कोणाच्या घरात वादविवाद होत नाही प्रत्येकाच्या घरी वादविवाद होते ज्या घरामध्ये वादविवाद होत नाही तो घर तुझा भगवान प्रत्येकाच्या घरी कोणी म्हणू शकत नाही की माझ्या घरी होत नाही नाही कुठे ना कुठं काही ना काही भाज्याला भाज्या मातेजीच्या पत्नीने मातेजीने म्हटलं मी भेटी आणि तुम्हाला फसवी झालं कारण लाखो राखो सगळ्या मार सकते ना पण तुम्ही कितीही काही प्रयत्न करा काही होणार राखे म्हटलं राखे म्हटलं पहिली काही घेतली दुसरी घेतली तिसरी घेतली शेवटी झालं सत्य संपलं भूक झाली ती एका ब्राह्मण बाईच्या अंगाला ठेवून गेले जसं काहीतरी विचार आम्हाला बोलते त्या बाईचे विचार त्या ब्राह्मण बाई ती अक्षरशः आपल्या पतीला म्हणू लागली तर मी माझे पत्नी त्या व्यवस्थेचे शेवटी कशाने सांगितलं किंवा माझी पत्नी म्हणते म्हणे तर मी त्यांची पत्नी ठीक आहे म्हणजे काय लोक माझ्या जीवन ठीक आहे तिला ती मरण पावली म्हणून धक्कत होती तेव्हा त्या बाईने त्या बाईच्या आल्यामध्ये माझ्याची पत्नी घेतली तिथे विचार केले तेव्हा ती म्हणे बाबाची निवास कुठे बाबाची अनेक तेव्हा मला माहित नाही केवळ मला माहित नाही तिला कधी बाबाची निवास चालले लागले पाळले काही नाही तेव्हा तिला त्या बाईच्या बाबाच्या निवासाला घेऊन जाणार म्हणजे त्या भूताला त्या बाबाची वस्तूची गाडी केली नाही तिथं बघायला बाबाची निवास कुंकू हळदी कुंकू कपडे त्या भूतानं त्या महाराष्ट्राची बाबाची उद्देशी गोष्टी केली तुम्ही आम्ही त्या बाबाची गोष्टी करू शकलो नाही ही या मार्गावर दुःखाची बाब मी त्या मार्गावर दुःखाची बाब त्या ठिकाणी आमच्या या वाठोड्यामध्ये गणेश कुंकू होता तुमच्या गावामध्ये झाले होते फसायचे सारे लोकांचे नारा माझे योगदान होतं मी काय त्यांच्या घरी आलो काही आलो सारं पूर्ण नाव राजे बदल करतो गणेश कुंकूकर माझ्या भाषा म्हणून पावला सेवक असावा तसा आणि मार्गदर्शक असावा तसा त्या भजन वाल्या वाटवल्याच्या देवाजी पाऊलपुढे त्यांनी भजन ठेवलं त्याच्यामध्ये भजन करा त्यांची फोटो होती निवासाचा विरोध जीवनात कधी केला नाही मराठ्यांचा कधी करणार नाही निवासाची महाराजांची बाबा जिंदगी ना आपल्या भगवंतांनी प्राप्त केली त्या जोडची फोटो आता मी म्हणते त्याच्या गल्ल्याची जवळ त्यांनी सांगितलं मदनकर साहेब मानून झाले त्यांनी तुझ्या इथं भजन करून सेवक कार्यकर्ता देवाची बाबा कुठला वाटवला तुम्ही बसले ना माझ्या भाषेत त्यांनी फोन केला मामा म्हणे माझ्या इथे हवं नाही गेले नवा बोलून वेळ भेटत नाही मामा म्हणे का माहिती फोटो कुठली आहे मामा म्हणे देवाची बाबा नाही हे माझ्या इथे भजन करून नाही राहिले मामा म्हणे माझ्या इथे फोटो राहिला व्यवस्थित गेलं मग काय करायचं
तुम्ही सांगितलं म्हणे त्यांनी मला म्हटलं म्हणे त्याच्यात तुझ्या मामा सांगाल अध्यक्षला सांगाल तर मग मी भजन करणे त्याने मला त्यांनी म्हणणार इथे गेलो मी कर्तव्य मी कर्तव्य तो माझ्या नातेवाईक कोणी असेल तर काही घेतलेलं नाही तर मी मंडळामुळे बाबाच्या आदेशामुळे वाढलो आहे पुढे व्यक्तीमुळे नाही त्यांना सांगितलं तुला जर मंडळाचे भजन करायचं असेल तुला जर मला समोर मध्ये बोलवायचे असेल तर तुला प्रतिमा वापस करावं लागते मंडळाकडून कार्य घ्यावं लागते आणि मग नऊ अवसरा करावं लागते तेव्हा तुझ्या घरी तो भजन यावं हे काय काम आहे त्यांनी नाही केलं आदरणे म्हणतो त्यांनी नाही केलं आणि ते मातृत्वाचे मानव त्यांनी कार्य केले नऊ भावना त्यांनी केले आणि आज तो मरत राहिला कसा पाहिजे असा जीवन कमी त्याच्या पैशासाठी गोष्टीसाठी मनी मागते लहान पद भेटला मोठं पद पाहिजे म्हणून मनी मागते आणि अध्यक्ष राजमधून करणे बदनाम करते गोष्टी खूप आहे आता मी फकीराला याचे पुत्र देतो देणार आणि सत्य देणार बिलकुल छात्यावर हातून सांगत आहे छोटं बोलला तो काळ कसा होला त्याने म्हणताय फकीरा चित्राने यांना कधी ओळखलं नाही कधी बोलवला विचारा मी ओळखतही नको फक्त आमच्या स्वर्गीय मोहनजी चित्राने बोलला आता सर्व नाही चालू आहे सर्व पाहत टीव्ही वर काम कधी पाहण्याने त्याने बोलवलं नव्हतं नाही फक्त तो मोहन चित्राने मला रस्त्यावर जाता यायला सांगत होतो फकीराने केला पण कधी पाहलं तो विचारा कधी नाही कधी पाहलं नाही परंतु त्या कुटुंबातल्या लोकांनी त्या संस्थेच्या हितासाठी जर काम केलं असं राजू मदरकर आज जीव द्यायला तयार त्या परिवाराला सोडत नाही सोडलं माझ्या प्रेरणा बोलू झाली नाही त्याची मला भावनाची नीती आली त्याच्या आधी त्यांनी सांगितलं तुला बाबा हे केले यांनी केलं मी पुढे गेलो होतो अहो मी त्या रागामध्ये उतरलो मी केलो मोहन चित्राचे जेव्हा त्याने फूल बांधलं त्याच्या सहकार्याकडे मी केलं त्या एनटीपीसी मध्ये आम्ही उचलले आम्ही उचलले तुमच्या लोकांसाठी आम्ही आमच्या मुला मुलींसाठी आमच्या संतांसाठी आमच्या भावनासाठी आमच्या मार्गदर्शनासाठी ते फूल तयार केलं आणि ते लोक आज इकडे तिकडे फरसाण सोडत आहे ना त्याच लोकांनी मोहन चित्राच्या नावाला 1,000 रुपयाचा फूल आणला केलं त्या माणसाने अहो ही व्यक्ती मामा ढोके यांना आम्ही बोलावलं त्याच्या सत्कार सुद्धा केला त्याच्या सत्कार सुद्धा केला त्याच्या काय घेऊन त्याच्या निमंत्रण मी स्वतः गेलो त्या मामा ढोकेला दिलं त्या माणसाने ते गीत म्हणजे त्यावेळी ते भांडे काढले जे मंडळाला लाभ लावत होते त्या मंडळाचे या भारत देशाच्या बाहेरचे सभापती वगैरे होते त्याची दोन कुरकुरी बोललं बरोबर आणि त्या मामा होते ना ते सर्व त्यावेळेस थांबवलं त्यावेळेस ते थांबवलं त्याने थांबवलं लीडच्या किती अडचणी आल्या त्या आमच्या आम्हाला माहिती नाव होतं आणि दर्शन खोटं अहो ते भगवंताची शक्ती आहे भगवंताची कृपा आहे वेगवेगळ्या सहाय्य करू त्या म्हणीप्रमाणे आम्ही सर्वांनी काम केलेलं केलं म्हणणारे भूवर्षी आल्या देश लोकांचे नाव बदनाम करून ते 51,000 स्कूल आणला असं याने पैसे केले वगैरे वगैरे आम्ही सन्मान केला आहे करत आहोत त्यावेळेस आम्ही मिटिंगला लावूया आता मी त्यावेळेस कानाची सत्ता होती मान्य त्यावेळेस पालकमंत्री नितीन राऊत जेव्हा त्यावेळेस संबंध तेव्हा एवढ्या फोन करी तेव्हा फोन होत एवढा कोरोना काळामध्ये पुन्हा परिवार होता आदरणीय नितीन विद्यार्थ्या आज आमदार आहे हॉस्पिटलमध्ये असलेले सुद्धा त्यांनी माझ्या फोन होतं
मित्रांना सर्वांना माहिती आहे काय काय गोष्टी आम्ही बोलू शकत नाही. सर्व झालं केलं कोणाची नीट मिळाली सोडून दिलं शाळेत दिल्या कोणाच्या अपमाना केलं करणार नाही. ज्याने मदत केली याला परिश्रम केला मी तुम्हाला सांगितलं जेव्हा त्याच्या कुटुंबाच्या लोकांनी त्या संस्थेला आधार लावला सहकार्य केलं त्याच्या कुटुंबाला कधी सोडणार नाही आणि म्हणूनच आमच्या प्रकारे विचार केला त्याला मी आपण सोबत केलं कम जास्त होईल ना. एका बाबाचे 4 लेकरं आहेत 4 लेकरं सोडायचे का नाही. बोलत आपले सगळे लक्षणे मी मोठा नाही एवढे पैसे कमवतो हे काय झालं तो म्हणजे मी एवढे कमवतो हे काय झालं. एका कुटुंबाचे 4 भावंड एकत्र राहू शकत नाही तर तुम्ही अनेक कुटुंबाची लोक अनेक रक्ताची लोक आपण या बाजारावर काय डॉक्टर राहणार तर माणसाची बाबा आता काय ठरलं हा प्रयागराज म्हणजे आमचा मंडळ असं आणि महाकुंभ म्हणजे मेळा म्हणजे तत्वशक्ती नेमकी दुःखी लगाले तत्वशक्ती नेमकी दुःखी लगाले मार्गदर्शक शत्रुओं के ऊपर अपने जीवन को सुधारने हा महाकुंभ बोलना है वगैरे हा खरा कुंभ मेळा तर आम्ही समजू शकत नाही. आम्ही समजू शकत नाही विचार मागायला किंवा काही गरज नाही. गेले ते करायचे तो करत नाही मला काय सांगितलं मला नाही घेणं देणं नाही. मी व्यक्ती सर्व झालं 30 वर्षाचे कसे कसे लोक होते कसा कसा प्रसंग आणणार लोकांनी किती करोड रुपये म्हणे आम्हाला भरून द्या म्हणे विचार कसा होते त्या माणसाची होतो 5 करोड रुपये लागले आपल्या सरकार का कारण करून एवढे आरोप त्या मंडळामध्ये लावले होते. महान त्याची भगवंताची कृपा महान त्याची बाबा जिंदगीच्या कृपेनं 20 लाख काही रुपयामध्ये त्या भगवंताची 30 वर्षाची 20 लाख काही रुपयामध्ये किती वर्षाची त्यांना म्हणजे 19 लाख 35,000 आकडे यायले माहिती पैशाच्या मध्ये माहिती पैशाचे यायले माहिती काँग्रेसची मला फक्त भगवंताने माहिती दुसरा काही नाही. कुठं गेलो 5 करोड किती संकट आली हो किती का केलं होत्या लोकांनी तुम्ही चाबी दिली सर्व दिलं लीड घेतली 5 करोड धन करावे आपल्यावर आणि करावं किती प्रसंग आला हो मंडळामध्ये लोकांनी तुम्ही किती करा किती चक्र जाता किती पैसा दाखवा किती ताकद दाखवा माझ्या बाबाच्या नावाची एक तुमची असू शकते तुमची ताकद दाखवून लक्षात नाही म्हणून कधी लक्षात ठेवा तुम्ही इथं आहे हा विद्यामध्ये कुठे या माणसाने जे केलं मी छाती ठोकून बोलू बरोबर छाती ठोकून मग नाव घेतलं का तुम्हाला पगार भेटणार गोल्ड मेडल भेटणार का भेटणार हो अरे त्यावेळेस सत्ता केलाच ना केला करत राहू त्यांच्याचे प्रसंग येतीलच असत नाही आम्हाला त्या मंत्र्याने म्हटलं मी तिला टाकून घेईन नाही. अरे म्हटलं ज्या दिवशी माझ्या बाबाचा तिला ठोकल त्या दिवशी चुकत राहणार बरोबर असं त्याचे नाव घेत नाही त्याचे नाव घेत नाही. आदरणीय मंत्री महोदय आमच्या सचिव जॉबच्या करून येतील त्या कोर्टामध्ये चालू होती त्याच्या मुलगा दुष्यंत चतुर्वेदी आज विधान परिषदचा सदस्य बहुतेक अमरावतीला यवतमाळला तो सदस्य आहे शिवसेनेचा सदस्य म्हणजे आमदार आहे. तो माझ्यासोबत पूर्ण दिवस त्या कोर्टामध्ये उभा होता. हा राजमोदांचा त्या कोर्टामध्ये उभा होता दुष्यंत चतुर्वेदी सतीश बाबू चतुर्वेदी ज्याला डॉक्टर पदवी मिळाली आहे त्याचे संबंध माझ्या चांगले संबंध त्याच्या मुलगा माझ्यासोबत होता त्यांनी कोर्टाची केस ऑफर घेतली आणि ते कोर्टाची केस ऑफर घेतल्याच्या नंतर मंत्र्याचे चक्रा मारत
त्या मंत्रालयाच्या सचिवालयाने महेशकर आणि पाटणकर मॅडम हा लाईव्ह कार्यक्रम आहे. मंत्रालयाचे लोकविभागात लक्षात ठेवा. साधी बाब नाही हा कार्यक्रम, कारण हा केंद्रापर्यंत आणलेला आहे. भारत देशाच्या बाहेर सुद्धा जातात. मनीषा पाटणकर मॅडम, महेश्वर मॅडम सचिव होत्या. तिने सांगितलं की साहेब परमात्मा वाले तुम्ही 1 तारखेला त्यांचं काम करू नये, आम्ही 2 तारखेला तिच्या कॅबिनेटमध्ये जातो. 2 तारखेला तिच्या कॅबिनेटमध्ये जातो. त्रास सोडलं त्या मॅडमला, पण म्हणून त्या माऊलीच्या त्या मॅडमच्या तिनं खरोखर तिनं काम केलं, इमानदारीनं काम केलं. त्याने कागद बनवलं. मला मला खूप कळकळ आहे. पण म्हटलं मॅडम आमचे लाखो लोक आहेत, आमच्या म्हणजे आमच्या परपूरच्या परमात्मा सेवक मंडळाला नाही नको. आमच्या मंडळाला जर काही झालं तर आमच्या सेवक कुठे जाईल त्या बाईक. आता मी आज सांगतोय काही लोकांना माहित नाही आहे. एका मंत्र्याच्या पीएने मला म्हटलं जाता जाता त्या मंत्रालयामध्ये म्हणे मदनकर साहेब तुम्ही केस वापस घेतली बरोबर केलं नाही साहेब. हात उचलला हा नाही नको आहे. भगवान आहे साक्षात्कार, बाबा आहे, मातोश्री आदरणीय मंच आहे. हात उचलला त्याने महाराष्ट्राच्या त्या मंत्रालयामध्ये पाडून उठले यांनी हात थांबवला. साहेब कागद थांबवले. अरे मी बोललो माझ्या आत्मा उठवला हा मंडळ आहे. माझ्या मंडळाला काय जलसिंग जाती आमची सेवक उचलले म्हणून त्याच्या हात उचलला त्यांनी हात थांबवला. विचारल्यानंतर बोलला ना तर लक्षात ठेवा. हा लक्षात ठेवलं आमच्या आम्हाला माहिती आहे. तुम्हाला काय माहिती आहे? त्या बिमारी झाली, 10 लोक थकून गेलो, बहुत चुकून गेली साहेब. 5 मध्ये गेले भेटले का सांगा ना. गावाने सांगितलं दूध चांगलं नको बरोबर, तर तुम्ही प्रसन्न असाल का तेव्हा मी भेटली आनंद झाला. सर्व लोकांना आनंद झाला. काही लोकांना नाही ना, काही लोकांना नाही ना. लोक म्हणते 2013च्या नंतरचा प्रचार कसा झाला का पहिले लोकांना झाला नाही झाला तर तुम्ही ठरवा साहेब. मी ठरवलो या आदरणीय मंत्र्यांना फक्त महाराष्ट्र लोकांना फक्त सेवक मिळाले पाहिजे. तिथं जायचं अपेक्षा नाही, काही अपेक्षा नाही. त्या काळामध्ये वाद वेगळा केले, झगडे केले की साहेब तुम्ही फक्त सेवक ठेवलेल्या 2 डायरेक्ट लोक पाठवा. तुम्ही कार्यक्रम द्या. काही ठिकाणी कार्यक्रम गेले नाही. मेरी एक गाव आहे आमच्या काकीच्या गावाला विचारा आपण शंकरापूर परिसर कोरणी परिसर मागच्या परिसर चंद्रशेखरची बाबू साहेब यांच्या गावाला माझ्या अपेक्षेचे काही कार्यक्रम झाले. लोकांना भक्ती दिलं नाही दिलं कार्यक्रम. उलट मला म्हणे साहेब तुम्ही जेव्हा अध्यक्ष बना तेव्हा समजा. अरे का समजा का समजा. लोकांनी तुम्हाला निवडून दिलं पुढच्या मुलासाठी नाही दिलं, परिश्रम करण्यासाठी कर्म करण्यासाठी दिले आहे. आणि तुम्ही सर्वांची दिशा भूल आहात असं करू नका साहेब. या हो नाही दिले लोकांनी नाही दिलं झाला लोकांना ऐकत नसल तेव्हा त्या लोकांनी आम्हाला धुका करावं कारखान किती केले माहित आहे का तुम्हाला. मी त्या क्षेत्रातला माझ्या गावामध्ये फुटा पाहिल्या. मी आमच्या लोकांना आमच्या गावच्या सेवक काही आमच्या गटामध्ये आहे आम्ही सावध केलं का आम्ही फक्त आपल्या भगवत कार्यक्रम आपल्या घरी झालेले इतर ठिकाणी आम्ही जात नाही. काही करत नाही. 2013 पासून माझी 3 दिवशी आदरणीय मंच निवडून आल्याच्या नंतर जेवढे सेवक समजले ते तेवढे सेवक समजायला आम्ही केलं. सुरुवात केली 2013 पासून 70-80 कार्यक्रम सेवक समजा प्रत्येक गावाला दिलेले आहे. प्रत्येक गावामध्ये माझी ताकद नाही आहे साहेब. तिच्या कार्यक्रमामध्ये जायची ताकद नाही. तुमची मी नाही आदरणीय मंचाची मी नाही आहे. ताकद शक्ती फिरवणारा तो भगवान आहे. जो पाठवते आहे त्याला आम्ही जात आहोत. ज्या दिवशी त्याच्या हात उठून जाईल आम्ही जाऊ शकला नाही, चालू शकला नाही. 70 सेवक तरी 4-5 कार्यक्रम घेतले.
आणि एका महिन्यामध्ये 20-35 कार्यक्रमाचे उद्घाटन असं जिंकले नाही तरी आमचा काही रोष नाही आहे. तुमच्या जगत घ्या, काही जमत लोक घ्या, काही रचत नाही. आम्ही मार्गदर्शकाला घेऊ आणि लोकांना घेऊ आणि ते कार्यक्रमाने आटोपून हा प्रयत्न केला. तुम्हाला वाटत असेल चांगलं चूक केली तर ठीक आहे, काही रचत नाही. लोकांना त्यावेळेस 8 वर्षात मंडळामध्ये त्यावेळेस संघटना शाळेमध्ये संघटना निर्माण झाली. किती संघर्ष झाला. आमच्या संघटनेची सुरुवात आमच्या कामामधून घेऊन झाली. संघटना निर्माण झाली. 90% लोक त्या ग्राम संघटनेमध्ये होते. पण आज महात्मा बाबा लिंगेची कृपा त्यांचे कृपा या 90% लोक परंतु परमात्मा इथे बरोबर. 90% नामदेवजी निंबाळकर साहेब 90% लोक आज मंडळात होतात. साधी बाब नाही आहे. तुकडे चांगले मार्गदर्शक नागपूरचे ग्रामीण लोक त्या चौकासाठी याच्यामुळे चालला त्या मॉलमध्ये चालला. त्या लोक तुम्ही कोणाच्या मार्गदर्शकाने पत्र केलं, तुम्ही त्या माहिती बोलू शकत नाही, भेटी देऊ शकत नाही. आणि जेवढे इमानदार आहात मग तुम्ही जेव्हा नाही बोलता तर मग बाकीच्या लोकांच्या मार्गदर्शक केलं त्यांनी का केलं त्यांनी तुम्हाला नाही दाखवलं. किती लोकांवर तुम्ही अत्याचार केला, आमच्या महिला मंडळीवर अत्याचार केला मला माहिती आहे. आम्ही कृती नाही केली. थोडीशी माणूस की आम्हाला ठेवावं लागेल. अध्यक्ष मंत्र्यामध्ये त्यामुळे लोकांना वस्तू वाटतात. त्या अध्यक्षामुळे असं करायला तुमच्यामुळे असं करायला तुम्ही तुमचं पाहा ठीक मानून टाकली या लोकांनी. नाही तर सरळ 15 मिनिटामध्ये बोलावं, आपला अनुभव सांगावा आणि बघून द्या. परंतु असा प्रकार या देशामध्ये घडत आहे. महाराष्ट्रामध्ये, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, राजस्थान असा प्रकार घडत आहे. कोणी कोणाला मोदत नाही, कोणी कोणाला मोदत नाही. त्यावेळी पदावर नव्हतो ना, म्हणजे भंडारा जिल्ह्यामध्ये पाहिला जेव्हा साठ्या उत्तर नव्हती बसले होते, पुण्याबाईजीवर नव्हते आणि आमच्या महिन्याच्या बसल्या होत्या सेवक पुढे होत होत्या. मी हा प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलं. तुम्ही प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलं पाहिलं प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलं 6 महिन्यामध्ये पाहिलं गेलं. तुम्हाला वाटत असेल की साहेब खूप 40 वर्षाचे 50 वर्षाचे मार्गदर्शक आहे. बरोबर वाटते का तुम्हाला? तुम्हाला सांगतो 5 सप्टेंबर 1996 मागवला. किती? 5 सप्टेंबर 1996 मागण्यामध्ये आलो आणि सगळ्यापासून मी पाहतो 24 तास आहे. साध्या कार्यामध्ये मंडळ आम्ही काठवरून 2 वेळा गाडी करत होतो. दुसऱ्या कार्यक्रमामध्ये जात होतो आणि तिथून दुसऱ्या कार्यक्रमामध्ये जाण्याची गाडी वापस पाठवत होतो. त्याचे पैसे देत होतो आणि नंतर दुसऱ्या गाडीचे पैसे देतो. एवढं कार्य त्या भगवंताने माझ्याकडे केले आणि केव्हा तुझ्याकडून काय सरकारी एका दिवसात 2 गाडीचे पैसे दिले. फक्त सेवकांनी भोट उचलू म्हणा माझा माझी बुद्धी बसली आहे. 30 लाख माझे खाल्ले लोकांनी पैसे खाल्ले माझे. परंतु त्याच्या फळ त्याला भेटणार, त्याची कर्माचं फळ त्याला भेटणार. माझ्या महिन्याचे पैसे आरामाचा पैसा नाही. बाबांनी म्हटलं जिल्हा करा, कोणाचा गळा टाकू नका हे भाव दिसत आणि मार्गदर्शक सोडा. वेळ प्रसंग येऊया. संचालकांनी काय केलं, कोणाला मारला, कोणाला व्याख्याला काही पुरावा सहित केली. माझ्याशी वाद करू नका. केवळ कार्य होते तेवढं कार्य करा. मनी करू नका. म्हणजे मला भगवत करायचं घेणं देणं, बाकी कोणाची काही घेणं देणं नाही. आगाने मार्गदर्शक आणि शिव बस आपल्या भगवत कार्य करा आणि भगवत कार्य. त्या काळामध्ये काय होतं माहिती का? आदरणीय फडणवीस शिवसागर साहेब ज्या लोकांनी 51,000 रुपये अमाऊंट काढलेला त्या फुलाच्या बांधकामासाठी घेतले. मग त्या फुलाच्या बांधकाम केलं होतं असं ते लोक म्हणत. त्याचे नाव घेतले. मी नाव बोलतोय असं कोणत्याही राहतो काही गरज नाही. त्यावेळेस काय होतं दादांनी म्हणजे हे मदरकर साहेब एवढ्या कार्यक्रमामध्ये जाते आणि मार्गदर्शक वेळे त्यांना 10,000 देते. आता मी माझं कोणतरी त्यांना अनुभवा
आणि सांगा त्या राजीव मदनरावने 2013 पासून आजपर्यंत जेवढे संमेलन दिले तेवढे पैसे दिले का? 10,000 रुपये आपल्याला म्हणजे किती म्हणे? 10,000 रुपये मदनराव साहेबांना वेगळे दिले जाते म्हणे, म्हणून हे टाकले म्हणे. आता मी म्हणतो 1 रुपये दिले टेस्टी बंद झाली, दुसरी स्कीम 5,000 रुपये म्हणे. हो ते माफी हा कार्यक्रम तुम्हाला दिला किती वर्ष दिली मला? एका वर्षामध्ये बदलांना करते बदलांना करते. अरे चलो मगर दिए की तरह याला ट्रकच्या पाठीमागे निघाला ते काय निघाला म्हणून आणि लोक सांगा ना त्यामध्ये गुरु म्हणजे झाले मुख आला आणि दुसरं दिल्याचे चलो मगर दिए की तरह नाही का. पण परमात्मा जो खरा सेवक आहे मागे तो का म्हणा गुरु नजर वाले तेरा हो बोला हा जवळ तो खरा त्या मार्गाचा मार्गदर्शक किती बदलाने लोक किती बदलाने लोक अंगठ्या घालतात तुमच्या नाही तुमच्यासाठी का लोक एवढे मोठे गडफड करतात त्यांनी जोडले का? हो संचालक असताना माझ्या लेआउटला संचालक असताना मग त्या मागणी बोलायला लेआउट होता गाडी मुली सर्व होता पैसा होता सोना सर्व होते फ्लॅट होता फ्लॅट होता सर्विसमध्ये 88-89 मध्ये फ्लॅट घेतला होता 12,500 11.5 लाखामध्ये 2014 मध्ये फ्लॅट घेतला. 2012 मध्ये माझी पत्नी सभापती बनली नगर परिषद तो फ्लॅट घेतला संदर्भ हेडाव मागे कसं घटना त्याने दिला 11.5 लाखावर करोड रुपयाचे काम केले. लोक म्हणजे पैसा करून लागते तिच्या घरी तर नाही मार्गदर्शन करते मदनराव साहेब 24 घंटे कार्यक्रमामध्ये येतात मग खातात का लोक म्हणजे चोरी करतो कशाला दुःखात आपण बघता तुम्ही तुमचं करा ना. गेले जर 1300 होते माझ्या ठेवायचे मला मिळणार आहे ना मला मिळेल तुम्हाला मिळेल लक्षात ठेवा. अरे तुम्ही ज्या मला नाही व्हॉट्सअपवर फेसबुकवर टाका बिलकुल टाकू शकतो मला पूर्ण होऊ शकत नाही. परंतु मी कोणाच्या कुटुंबाची बसलेली करत नाही. त्याला कशा कशा संकटाने कशा लोकांनी कशाला साथ दिला अरे गेलं तुमचं त्याने संबंध त्याने मोबाईलवर येते फोनवर येते नमस्कार जेवून जाते जेव्हा ग्रुप आहे नमस्कार अरे कोणाच्या चक्करमध्ये जाऊन आपण संबंध खराब करू नका. अरे लोकांचे पैसे नको होते निर्णय टाकले मंडळामध्ये मिटिंग लावली चालले नावासारखं सांगू शकतो जोडून द्यायचे बाबाजी माझेच माझ्या टक्क्यामध्ये नाही लागलं ना पण एक दिवस भगवानाचे बाबा आणि उपकार केल्याशिवाय तर कधी कोणाला बोलू नका. नाही पटा तर नाही ठीक आहे तू आपल्या रस्त्याने जा आम्ही आपल्या रस्त्याला आता नाही म्हणजे आपण जेवढे उभून राहावं लक्षात ठेवा जेवढे उभून राहावं आणि यातले जास्त काही बोलत नाही कारण खूप झाला. आता हा मार्ग जो आहे जिवंत मार्ग मेलेला माणूस जिवंत होतो बरोबर मेलेला माणूस जिवंत होते त्या काळामध्ये होता सोपान देव आणि ज्ञानेश्वर त्याची ज्ञानेश्वरची कथा आहे सांगायचं काही कशाला हे तर ज्ञानी गरज तेव्हा आपल्या मार्गामध्ये भयंकर अनुभव आहे भयंकर अनुभव आहे. लोक सांगते ते गरीब दर्जे तुम्हाला माहित आहे आता ते पूर्ण लागत आता एक मार्गदर्शक आमच्या त्या मार्गदर्शकात एका लोकांनी रक्त सांगण्यापर्यंत मारलं निवडताव आम्ही काय ते बसतो हॉटेलमध्ये आणि हॉटेलमध्ये त्याने बसले त्याने म्हटलं गावामध्ये भजन करणार येतो का तुम्ही सरकार भजन बोलत आता म्हणून गाव तुम्हाला नाही का त्या मार्गदर्शकाच्या शेवटाच्या रक्त चालण्यामध्ये हो भजन बनवा कपडे काढून मारत कशी भीती माणसाची भीती त्या भगवंताची भीती नाही त्या भगवंताची त्या बाबाची भीती नाही हो तुम्हाला त्या बाबांनी निष्काम शिवानं निष्काम भावनेला त्या मानव धर्माची स्थापना केली मानव धर्माची स्थापना केली भूतामध्ये
तेव्हा तुम्हाला वाटलं काही कामावर बाबांनी आपल्याला ठरलं सोपान ज्ञानेश्वरांनी सोपान तसं स्वतः पाठवलं कोणाच्या कोणा जीवन कोणाचा कोणा त्याच्या शक्तीला जाईल सोपान देव वाघावाला छान देव होते ना नावामध्ये आपण नेहमी बाकी शिकवते सगळे जोडून घेतो आपण काही लोक जोडणार नाही काही ना काम करणार कधी सवय लावली जोडून गेलं चांगले विचारले लोक जोडून गेले चांगले होते चांगला चांगले नाही का त्या चांगले वादावर चालले आता त्या ज्ञानेश्वराला वाटलं मी कशावर माझ्या जेवढं नाही झालं त्या भिंतीवर बसला होता त्या भिंतीवर बसला मेरी उपयोगी चालू लागली हो तुमच्या जीवनच्या महाकाची बाजू येतात तुमच्या जीवाला तुमचं जीवन वाटलं त्या काळामध्ये त्याच्या फक्त सत्व पाहिजे फक्त सत्व पाहिजे निष्काम सेवा निस्वार्थ भाव पाहिजे भाव तिथं येऊ याचं काय भेटलं तर देहाची किती उघड देहाची किती भक्तीसाठी ठेवा उघड जाऊ देवा आता उघड जाऊ द्या तर भवनाच्या चारशे चालू उघड त्यांनी चालू म्हणून पाहते सुंदर काय चित्र पण खरं चित्र आमच्या जीवनाचं चित्र यांनी बदलून दिलं आम्ही हे दिसलं आता 5 वर्षाचा हा कार्यक्रम अरे शिक्षकाचा काळ हा पण समजून सांगायला ना आपण तुमच्या मागायचं पुढे शासनाच्या भूतागडीवर जेव्हा भूत आणत होता उलट्या पुढे कोंबडं घेऊन घालून घेऊन बसत होते तेव्हा पण फक्त शासनाकडे चुपचाप बसत होते हलत नव्हते मग आता आपल्याकडे उठून त्याला हलल का तुम्ही हलता नाही हलल ना मला नाही करणार भगवत भक्तीमध्ये भरोसा तुम्हाला जीवन मिळालं नाही झाले तर तुमची आत्मा तृप्त माध्यमातून भगवत कार्याच्या माध्यमातून झाली म्हणजे त्याच्या काय समजलं आपण ठाणे देण्याचं फक्त नाव आहे हो माणसाची माणूस तेव्हा दिसत ना कार्यक्रमाचा आभार होऊ द्या प्रार्थना होऊ द्या म्हणून जेवणासाठी पाहून द्या आमचे आणि मग जेव्हा तिथे जातो आम्ही दागिने जाते आणि प्रतिदेव मंत्री आहे पहिले खरेदी सगळे जास्त काही मिळून प्रचार आणि प्रसार प्रसंगानुसार आज एका दिवसात एक कार्यक्रम होता आदरणीय नेमकं येणाऱ्या काळामध्ये आम्ही पुन्हा 5-5, 6-6 कार्यक्रम एका दिवसामध्ये तुमच्यामध्ये किती ताकद आहे ते घेऊ त्यामुळे आता एका दिवसात 5-5, 6-6 कार्यक्रम घेऊ महाराष्ट्राचा 2 संचालक आणि कार्यक्रम नसतो काही गरज नाही मी तेच म्हणतो त्यावेळेस की तुमचे नाव पक्षामध्ये राहील आणि बाकीचे लोक कामं करतील परंतु नाही आलं पाहिजे एक ठिकाणी घेऊ शकतो तुम्हाला जास्त काही या ठिकाणी बोलत नाही किंवा तुमच्या हे झाला कार्यक्रम झाले सर्व झाले कुंभमेळा झाला नाही का कुंभमेळा झाला ते संत आहे मग हे कोण आहे हे संत आहे तुम्ही संतांच्या अंशात ठीक आहे विचारामध्ये फरक पडत असेल तर फरक पडणारा जीवनामध्ये काय भेटलं काय फरक पडत नाही स्वतंत्र जैनामध्ये आणि स्वतंत्र जीवनामध्ये उपयोगी तुम्ही करून देऊ नका आज दिवस शेवटच्या टप्प्याकडे गोष्ट आनंद म्हणतं आई वडिलांची सेवा करा सासू सासऱ्यांची सेवा करा सगळा भुका खाणं बंद करा आम्ही म्हणतो मानव धर्माचे सेवक माणसाने माणसाची माणसासारखं वागावं पण ज्या माय बापानं 9 महिने 9 दिवस पोटामध्ये ठेवलं त्या नातेनं त्या नातेला ही सोडून हात धरून त्या पोराच्या समोर बाहेर काढते आणि तो सेवक चुपचाप तुझ्या मानव धर्माचा सेवक होऊ शकते का सेवा करत नाही शून्य माहिती बोलते सासू सासऱ्याची सेवा करायची किंवा तिथे केली तुला तिथे केली सांग नाही करत नाही केली
आणि आम्ही उठ्या बोलतो सासू सासऱ्यांची सेवा करा. आता लोक म्हणते मदन साहेबांची मागायची याची व्यवहार बोलते तर म्हणते तुम्हाला सांगू मला न सांगता तुम्ही माझ्या मायबापाच्या घरी घ्या. तुम्हाला समजेल माझे मायबाप म्हणजे काय. माझे मायबाप तुमचे मायबाप तुमच्यासाठी कोण आहे मला माहित नाही. माझे मायबाप माझे आराध्य दैवत माझे भगवान. त्यांनी शिकलं मला एवढं मोठं केलं. 20 वर्षाच्या वयामध्ये माझ्या वडिलांना भर बाजारामध्ये थांबून मारलं. शिक्षण शिकलो. शिक्षण झालं काही 7-8 वर्षांनी शिक्षण नाही शिकलो. एका वकिलाच्या माध्यमातून पुन्हा शिकलो शिक्षक झालो. आणि आज मायबापाचं भविष्य आज या ठिकाणी उभा. म्हणून माझे मायबाप किती आहे. माझ्या मायबापाच्या बाबतीत मी जर बोलला तर मला सहन होणार नाही. बिलकुल नाही. कारण माझे मायबाप तेलाचे दिवा अगरबत्ती हवन केलं नाही तरी चालत. पण आमच्या मायबापाची सेवा करणं अत्यंत गरजेचं आहे. लोक माझ्या मायबापाचं घेऊन जायचं. माझ्या मायबापाच्या वेळी तुम्हाला समजून घेईल ना का करायला का होत आहे. माझ्या मुलाला 2 मुली झाल्या. 2 नाती झाल्या. आता मी म्हणते लोक का म्हणते मदन साहेबांच्या 200 दिवा वर्ष कोण चालून नाही. तू आपली पाय. तू आपली पाय. पूर्ण बापाने मारते आहे. मार्गामध्ये मारते. त्याच्यापेक्षा आमची नातनी ते कुठेही जाईल कोणत्याही परिवारामध्ये जाईल नानाने जाईल तर मदत कर आराम आपल्या कंसामध्ये जाईल. आज माझी मुलगी मी माझे सांगितलं पण सांगायचं आहे. माझे ज्यावेळी डेप्युटी कमिशनर आहे तुम्हाला सांगतो आदरणीय मंच आदरणीय सेवक बांधव माझी मुलगी काय करते मला माहिती. ती आज कंसामध्ये मदत येणार म्हणते. माझी मुलगी दिसते नातीने लिहिणार तुम्ही करा. तुम्ही द्या. अरे मुलगा झाला तर म्हणजे असं करा. मुलगा झाला नोकरी लागली आणि सोडून गेला आहे मार्गामध्ये दुःख वाटते. पेन्शन दिल्याशिवाय किती दुःखाची बाबा नवीन मानव धर्माचे मानव धर्म. आणि म्हणून मला वेळ लागते. म्हणून मला वेळ लागते. आणि म्हणून दोघी आदरणीय त्या कार्यक्रमाच्या आयोजनाचे नियत शास्त्र निघून ते संपूर्ण लोकांच्या सारांश मला सांगायचं. आणि म्हणून मला वेळ लागते. म्हणून मला दुःख वाटते त्यांचे सेवक कसे आहे. जेव्हा नागपूरमध्ये बोललो बाप असा खाजला तर कार्यक्रमाला कुठं विचारत नाही. याला म्हटलं गेला की आमच्या डायरेक्टर होता माझी डायरेक्टर माझ्यासोबत तेव्हा साफ जाणलो काय मी जाणलो काय मी जाणलो. अरे माँ बाप ने पैदा किया उसकी सेवा नहीं कर रहा. क्या भजन और पूजा कर रहा. क्या फायदा काही काय फायदा आहे. माय बाप माय बापाची सेवा नाही करून राहिले काही नाही करून राहिले. दुःखाची बाब आहे. जास्त काही या ठिकाणी बोलत नाही. लोक म्हणते साहेब जे मी विचारायला झाला मला विचारायला सांगितलं कसे कसे लोक या मार्गामध्ये आलेले आहेत. कशा कशा लोकांनी कशा कशा आमच्या महिला बहिणीवर आमच्या आई बहिणीवर आमच्या मुलींवर अत्याचार सुद्धा केलेला आहे. आम्ही त्याच्या वाचण्याची कामं करत आहोत. महिलांवर अत्याचार सुरू होता. अत्याचार आणि लहान मुलीची अत्याचार सुरू होता. गर्भामध्ये लिंग परीक्षण करतो मुलीची मुलगी जर असली आम्ही त्या मुलीची हत्या करतो. तिच्या हातामध्ये मुलीची या जगाला मुलीची हत्या करून हत्या करणं ते जगन नसणार. हा जगन नसणार आहे. म्हणून त्या मुली हत्या करणं 75% मुली या जगामध्ये आहे. 100% मुलं आहे. उद्या त्या मुलीची संख्या कमी झाली तर आमच्या नातवंडांनी लग्न करायचं हा प्रश्न आपल्या समोर निर्माण होणार आहे. आणि म्हणून मुलीची हत्या करू नका. अजिबात करू नका. बिलकुल विरोध करायचा सृष्टी करायची नाही. तुमच्या मार्गदर्शकांनी सांगावं आणि जर ऐकत असेल तर माझ्याकडे मला फोन करायचा. अर्ध्या रात्री तुमच्या सोबत आहोत. कोणत्याही महिलेवर अत्याचार नाही झाला पाहिजे. कुठं नाटक बोलत नाही. कोणाला घेतलंय कोणाला नाही आहे. पदासाठी आलोच नाही मी. अरे मी काही केलं नाही. पहिले 12-14 वर्षाची होती. मग 8 एकर झाली 22 एकर.
आज 60 एकर 59 एकर काही महिन्याचे 60 एकर झाली त्या सर्व 60 एकर सौंदर्य करण्याचे मालक आदरणीय मार्गदर्शक मंडळी आपण समस्त सेवक आपण सर्वांनी एकमेकांच्या कार्यामध्ये प्रवास आणि लोकमत मंडळ साहेबांचे नियम केले आणि एखाद्याने बोललं असेल ना त्याची चूक आपल्यासाठी करायची ना त्याला आपण मोठे आहोत मोठ्याने बनवून आणि मोठ्याला खाऊन लागत नाही मोठ्या छात्यावर ठेवावं लागत बापाच्या ठिकाणी यावं लागलं हे मार्गदर्शक मंडळी गुरु भगवान जी आहे गुरु जी आहे बाप जी आहे बिलकुल 100% पण तो जो बाबाच्या प्रेमात सत्य निर्माण चालत असेल तो आणि जो बाहेर गेला असेल त्याला अजिबात मानू नका अध्यक्षांनी गेला असेल तर स्वामीशाला लक्षात ठेवा जर तुम्ही ना स्वामीशा केली नाही कोणाच्या विरोधामध्ये बोलले कोणाला फळ दिलं याचा परिणाम तुमच्या कुटुंबावर होणार आमच्या कुटुंबावर होणार आणि प्रत्येक गोष्टी स्वामीशा करायला पाहिजे लोक बोलते काय 5% नाही म्हणून मागं बोलू नये मागं का बोला अजून तोंडावरून बोलतो मी तोंडावरून बोलतो परिणाम मी नाही ते गेला आज केली पाहिजे तू बघ ना करतो म्हणजे मी नाही बाबा सत्य म्हणजे कोण भगवान मर्यादा म्हणजे बाबा असले म्हणजे मातृत्व म्हणून आई वडिलांची सेवा सासऱ्यांची सेवा खाजा झुका खाणं हळूहळू बंद करा आदरणीय मार्गदर्शकाच्या मानाने सन्मान करा जे मार्गदर्शक लोकमंडळाच्या विरोधात असेल त्या मार्गदर्शकाच्या विरोधात तुमच्या खिशाला धक्का लागला नाही केला माझ्या खिशाला धक्का लागणार नाही जीवनामध्ये कधी लागणार नाही तुमच्या समोर जीवन जाऊ काही झालं नाही उद्या होणार शरीरामध्ये काय होणार काय सांगता येईल नाही आणि म्हणून आदरणीय सर्व लोकांना एकत्र निधी करतो आपण या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करता आपण संपूर्ण एक मार्गदर्शक या ठिकाणी आहेत ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आपण सर्व मिळून दिसतो कुणाला मधात घासून घेऊ नका आम्हाला कसं बोलू नका ज्याचे कार्य कमी असेल त्याने आपण मदत करा परिवर्तन संस्थाचा नियम आता परिवर्तन म्हणजे का परिवर्तन म्हणजे महात्मा बाबाजींनी तिला परिवर्तन केलं ते गोट्याची पूजा करत होतो अंधश्रद्धेमध्ये राहत होतो ते सर्व महात्मा बाबाजींनी ना सर्व नष्ट केलं परिवर्तन केलं बाजूला केलं मला ज्या लोकांची सेवा मार्गाची सेवा करण्याला सांगितलं तो जागृत भगवान तुमच्यामध्ये दिला ते परिवर्तन केलं परिवर्तन करणं म्हणजे माणसाला बदलवलं नव्हे तर परिवर्तन करणे म्हणजे त्याच्या विचाराला बदलवलं आणि जो माणसाला बदलण्याचा प्रयत्न करत आहे त्याला बदलू टाका आणि जो माणूस परिवर्तन करून विचाराला बदलण्याचा प्रयत्न करत आहे त्यांना सहकार्याच्या अशी अपेक्षा करतो पण आता तरी पुन्हा मागे झाला आमचे पुन्हा दुसरे थोड्या दादा आपण उत्कृष्टरित्या संचालित गोड असला म्हणजे गुळासारखा खाऊ नये नाही माती लागते किती मी शाखा माती लागायला म्हणजे लागत इथं दोन संचालनाचं नाव दिला आणि दोन्ही करत आली पाहिजे दोन्ही करत आहे पण आमच्या इथे कसं एकच हो 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 एकच दुसऱ्याकडे भेटतच नाही असं वाटतं की त्याने माहिती त्याच्या घरी देऊन रात्री बोलतो आणि म्हणतो अधिकार मागायचे चांगले कर्म करा हमको प्यार से गला कटवाने है हमें गला कापू टाका येऊ नका मी फक्त भेट करतो तिरस्कार भावाने तिरस्कार नाही शिकवला आम्ही तर आधी म्हणतो परंतु लोकांमध्ये तिरस्कार भरण्याचा विषय तरी पाहत म्हणून परिवर्तन करणं त्या संस्थाचा नियम आहे परिवर्तन करणे म्हणजे विचाराचे परिवर्तन करणे आहे वृत्तीच्या परिवर्तन करणे नव्हे वेळ होतो आपण त्या ठिकाणी आम्हाला बोलवलं आपल्याला सत्ता केला शान टाकली मग आम्ही बोललो जिवंत झालं कसं हा प्रश्न आता आपल्याला विचार करता येईल आम्ही गेलो तर जिवंत झालं शान टाकली येण्यावर टाकते मुलाची चाल त्याची टाकलं ती टाकून झालं तो फक्त फरक चुका होता लाया
आणि शंभर माझे विचार नाही मग आम्ही गेलो तर जिवंत कसे झालो त्याचे विचार तुम्हाला आम्हाला करायचं आपण या ठिकाणी आम्हाला बोलावलं आग्रह प्रचार केला तसंच आम्हाला दरवर्षी प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यक्रम दुसऱ्या मार्गदर्शक क्षेत्रामध्ये घ्या आम्ही तुम्हाला कार्यक्रम देऊ आपण आम्हाला बोलावं अशी अपेक्षा करतो आणि येणारा संपूर्ण प्रमुख तिथे द्यावं असं भगवंताच्या बाबाच्या प्रार्थना करून आपण धन्यवाद सर्वांना माझ्या नमस्कार.